70व्या वर्षी हे 8 संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जा. धोक्याची घंटा दुर्लक्ष करू नका. 70व्या वर्षी हे 8 संकेत दिसले तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. धोक्याची घंटा दुर्लक्षित करू नका. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. जर तुमचं वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल किंवा तुमच्या घरी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. वय वाढल्यावर शरीरात बदल होणे सामान्य आहे. पण काही संकेत असे असतात की त्यांना फक्त म्हातारपण समजून दुर्लक्षित करणे मोठी चूक ठरू शकते. आज मी तुम्हाला असे 8 धोकादायक संकेत सांगणार आहे जे 70व्या वर्षी दिसले तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो. ही माहिती पूर्ण वाचा आणि आपल्या आईवडिलांना किंवा आजीआजोबांना नक्की सांगा. संकेत क्रमांक 1. अचानक श्वास लागणे किंवा छातीत जडपणा. जर जास्त मेहनत करता देखील श्वास लागायला लागला, छातीत दडपण, जडपणा किंवा जळजळ जाणवली, तर हे सामान्य नाही. हे हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. विशेषतः जर वेदना डाव्या हातात, खांद्याकडे किंवा जबड्यापर्यंत पसरत असेल तर दुर्लक्ष करू नका. हे हार्ट अटॅकचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. काय करावे? शांत बसा, खोल श्वास घ्या. 10-15 मिनिटात आराम मिळाल्यास ताबडतोब डॉक्टर किंवा आपत्कालीन सेवेकडे जा. संकेत क्रमांक 2. अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे. जर अचानक चक्कर आली, डोळ्यांसमोर अंधार आला किंवा काही सेकंदांसाठी शुद्ध हरपली, तर ही गंभीर चेतावणी आहे. हे लो ब्लड प्रेशर, हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड किंवा मेंदूकडे रक्तपुरवठा कमी होण्याचे लक्षण असू शकते. कधी कधी हे स्ट्रोकचे सुरुवातीचे लक्षणही असू शकते. विशेष लक्ष द्या. बोलताना अडचण येणे, चेहरा वाकडा दिसणे, एक हात किंवा पाय कमकुवत होणे, अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. संकेत क्रमांक 3. पायांमध्ये सूज आणि वजन झपाट्याने वाढणे. जर अचानक पाय सुजले, बूट घट्ट वाटू लागले आणि 3-4 दिवसांत 2-3 किलो वजन वाढले, तर हे शरीरात पाणी साठण्याचे लक्षण आहे. हे हार्ट फेल्युअर किंवा किडनीच्या समस्येकडे इशारा करू शकते. काय करावे? मीठ कमी घ्या, पाणी संतुलित प्रमाणात प्या आणि ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. संकेत क्रमांक 4. लघवी करताना जळजळ, रक्त येणे किंवा खूप कमी जास्त लघवी होणे. मित्रांनो, 70व्या वर्षी लघवीशी संबंधित समस्या दुर्लक्षित करू नयेत. जर लघवीत रक्त दिसत असेल, तीव्र जळजळ होत असेल किंवा खूप जास्त किंवा खूप कमी लघवी होत असेल, तर हे किडनी इन्फेक्शन किंवा इतर गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वारंवार लघवी होणे हे अनेक वेळा मधुमेहाचेही लक्षण असू शकते, विशेषतः जर त्यासोबत कमजोरी आणि जास्त तहान लागत असेल. संकेत क्रमांक 5. अचानक स्मरणशक्ती कमी होणे. थोडंफार विसरणं वयानुसार सामान्य आहे. पण जर अचानक घराचा रस्ता विसरणे, स्वतःच्या कुटुंबातील लोकांना ओळखण्यात अडचण येणे, रोजची कामे विसरणे सुरू झाले, तर हे सामान्य म्हातारपण नाही. हे अल्झायमर रोगाचे लक्षण असू शकते. सुरुवातीला तपासणी केल्यास उपचार आणि काळजी घेणे सोपे होते. संकेत क्रमांक 6. अचानक वजन कमी होणे आणि भूक लागणे. जर कोणताही डाएट न करता वजन पटकन कमी होत असेल, भूक कमी होत असेल किंवा कमजोरी वाढत असेल, तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अनेक वेळा हे थायरॉइड, कॅन्सर किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारामुळे होते. 70व्या वर्षी अचानक 5-6 किलो वजन कमी होणे सामान्य नाही. संकेत क्रमांक 7. सतत थकवा आणि हृदयाचे ठोके वाढणे. जर आराम केल्यानंतरही थकवा कायम राहत असेल आणि हृदयाचे ठोके अनियमित किंवा जास्त जाणवत असतील, तर हे हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड, अरिथमिया चे लक्षण असू शकते.
ही स्थिती धोकादायक ठरू शकते. डॉक्टर ईसीजी तपासणीद्वारे याचे अचूक कारण सांगू शकतात. संकेत क्रमांक 8. शरीराच्या कोणत्याही भागात सतत वेदना. जर हाडांचा त्रास अनेक महिने राहिला, पोटदुखी बरी झाली नाही किंवा डोकेदुखी सतत होत असेल, तर याला वयाचा परिणाम समजून दुर्लक्षित करू नका. सततची वेदना ही शरीराची SOS सिग्नल असते. महत्त्वाची गोष्ट: 70व्या वर्षी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी पूर्वीसारखी मजबूत राहत नाही. त्यामुळे छोटी समस्या देखील लवकर मोठी होऊ शकते. वेळेवर तपासणी केल्यास दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगता येते. कुटुंबासाठी संदेश: जर तुमच्या घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांच्या तक्रारी लक्षपूर्वक ऐका. काही नाही असे म्हणून दुर्लक्ष करू नका. नियमित हेल्थ चेकअप करून घ्या. लक्षात ठेवा, ज्येष्ठ लोक कमी बोलतात पण जास्त सहन करतात. चला, 70 वर्षांनंतर या 5 तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी नक्की करून घ्या. क्रमांक 1. ब्लड शुगर तपासणी. क्रमांक 2. ब्लड प्रेशर तपासणी. क्रमांक 3. ECG हृदय तपासणी. क्रमांक 4. किडनी इन्फेक्शन तपासणी. क्रमांक 5. डोळे आणि दातांची तपासणी. बचाव कसा कराल? दररोज हलका व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, मीठ आणि साखर कमी वापरा. 7 ते 8 तासांची झोप घ्या आणि तणावापासून दूर राहा. मित्रांनो, 70 वर्षांचे वय हे देवाने दिलेले आशीर्वाद आहे. पण या वयात निष्काळजीपणा नाही, तर जागरूकता खूप गरजेची आहे. जर हे 8 संकेत दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. तुमचा एक योग्य निर्णय तुमचे आयुष्य अनेक वर्षांनी वाढवू शकतो. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.